नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या फूड स्टार चॅनलमध्ये स्वागत आहे. चला तर मग आजच्या नवीन रेसिपीला आपण सुरुवात करू. आज आपण मिरची वडे बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे मिरच्या घेतल्या आहेत. मिरच्या चिरून घेतल्या आहेत. मिरच्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे मिरच्या चिरून घ्यायच्या आहेत. मिरचीमध्ये आपल्याला सारण भरायचं आहे. त्यासाठी मी इथे बटाटे घेतले आहेत उकडलेले, आणि उकडलेले बटाट्याचे बारीक फोडी करून घेतल्या आहेत. आता आपल्याला भाजी तयार करायची आहे. इथे मी कढई ठेवली आहे गॅसवरती. कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घ्यायचं आहे. फोडणीसाठी जिरं घेतलं आहे अर्धा चमचा. इथे मोहरीची डाळ घेतली आहे अर्धा चमचा. तर मिरची घेतली आहे ठेचून. आता आपल्याला कढीपत्त्याची पानं घालायची आहे, 4 ते 5 घालायचे आहे. चांगलं असं तेलामध्ये मिक्स करायचं. आता आपल्याला त्याच्यामध्ये बटाटे घालायचे आहेत. बटाटे तेलामध्ये चांगले असे परतून घ्यायचे. बटाटे असे बारीक करून घ्यायचे आहेत चमच्याने. फोडी आहेत त्या. आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता पुन्हा एकदा असं चांगलं बटाटे मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ घातलं आहे ते. आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा एकदा चांगलं असं मिक्स करायचं आहे. आता आपली ही बटाट्याची भाजी तयार झाली आहे. आता आपल्याला ही भाजी थंड करून घ्यायची आहे. आता आपल्याला मिरचीचं कवर बनवायचं आहे. त्यासाठी मी इथे बेसन घेतलं आहे 1 वाटी. जिरं नाही, ओवा घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. थोडीशी हळद घ्यायची आहे. थोडासा लाल मसाला घेणार आहे, पाव चमचापेक्षा सुद्धा कमी आहे. तुम्ही नाही घेतला तरी चालेल. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि चांगलं असं मिक्स करायचं आहे. आधी चांगलं थोडंच पाणी घालायचं आहे. चांगलं असं चमच्याने हे फेटून घ्यायचं आहे घट्ट असतानाच. त्याच्यामुळे सर्व गुठल्या अशा पिठाच्या मोडल्या जातात. हे बघा असं. आता आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे. एकदम जास्त घालायचं नाही, थोडं घालायचं. थोडंसं अजून लागेल. थोडं अजून घट्ट आहे. थोडंसं लागते पाणी. थोडंसं घालायचं आहे. आता आपलं हे पीठ तयार झालं आहे.
आता मी इथे मिरची घेतली आहे. मिरचीमध्ये आपल्याला ही भाजी भरून घ्यायची आहे. अशा प्रकारे पूर्ण अशी गच्च भाजी भरून घ्यायची. अशाच प्रकारे मी सर्व अशा मिरच्या भरून घेणार आहे. पूर्ण वरतीपर्यंत असं भरून घ्यायचे आहे. आता आपल्या सर्व मिरच्या भरून झाल्या आहेत. आता आपण मिरची अशी याच्यामध्ये बुडवून घ्यायची आहे अशा प्रकारे. इथे मी कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलं आहे. तेल आता आपलं गरम झालं आहे, तर मिरची फ्राय करायला घेऊ. अशी तेलामध्ये सोडून द्यायची आहे, सारणमध्ये घेऊन. मिरची आपल्याला पलटी करायची आहे. मिरची आपली अशी दोन्ही साईडने चांगली फ्राय करून घ्यायची आहे. मिरची आपल्याला चांगल्याशी सोनेरी कलर येईपर्यंत फ्राय करायची आहे दोन्ही साईडने. आता आपली मिरची झाली आहे, आता मी काढून घेते. आणि उरलेली मिरची सुद्धा अशी मी फ्राय करून घेणार आहे. मस्त असे गरमागरम कुरकुरीत आपले मिरचीचे वडे तयार झाले आहेत. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.